विहीर बघायला भेटते आणि ही विहीर आपलीच आहे ही विहीर. आणि इथं समोर हे घर, छोटंसं घर दगडांमध्ये बांधलेलं आहे. आपण उद्या परवा या 2 दिवसात याला पत्र घालणार आहे. आणि इकडे हे बघू शकता, हे सोलर पण आपल्याला आहे. इथे सोलर बसवला आहे आणि सोलरच्या बाजूला इथं विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूला ते विहिरीचे दगड आहेत. आणि इकडे हे घर तुम्ही बघू शकता, छोटंसं घर आपलं हे. आता काम चालू आहे. आता 2 दिवसात त्याला पत्र बसवले जाते. आणि हे आता 5:30 वाजले आहे आणि गावाकडचं हा नेचर तुम्ही बघू शकता कसं बदललेलं आहे वातावरण. आपण थोडं आपल्या पाठीमागे दिसत आहे त्या घराच्या आपण थोडं आलेलो आहे आणि खूप अशी हवा चाललेली आहे. समोर तुम्ही बघू शकता, समोर ते दिसतो तो देवनाळा फॉल आहे. घारीचा धबधबा दिसतो तो. इकडे घरं दिसतात, त्या घरांच्या पुढे देवनाळा फॉल आपल्याला बघायला भेटतं. आणि त्याच्याच बाजूला जो समोर दिसतं ते घारीचा आता नाही राहते. आता 5:30 वाजले आहे आणि तुम्ही नेचर बघू शकता हा कसा झालेला आहे. आणि आता 5 वाजल्यामुळं आता गेलेलं आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि दगडांमध्ये घर बांधलेलं आहे आणि आता ते फक्त आता पत्र टाकायचे बाकी आहे. उद्या पत्र टाकून होते पुरे. आणि आता बघू शकतो हवा इकडे जरा कमी लागते. आणि इकडे खाली आपण सकाळी आलो त्या वाट्यानं इकडे वरती आलेलं आहे. आणि असं ते समोर तुम्हाला आहे ते बांध दिसत आहे. त्या बांधापासून इकडे वरती आपण आलेलं आहे ते पाऊल वाट्यानं खाली समोर ते बघू हा केटी इथं. आणि हे असं घर हे आपलं छोटंसं घर हे झालेलं आहे. आणि घराच्या पुढच्या बाजूला तिथं विहीर आहे आणि त्या बाजूला सोलर आहे. सोलर बसत आहे तर सोलर पण आपण तुम्हाला दाखवूया. बघू शकता इथे सोलर, इथं हे सोलर आणि हे विहीर आणि हे घराचं काम झालं आहे पत्र टाकून. ओके. चला आता घरी निघायचे आपल्याला. राजा चाल मला कुठे येतो येणार बोलून येऊन पाहिजे आल्यावर एवढा पाणी टाकलंय. मोर पद्धती मोर कुठे मोर पुढे पुढे मोर ते काय बसले 2 माझ्या पद्धतीच्या. आम्हाला मासे दिसत मासे या इकडे इथे पुढे कुठे सापडायचा. घरी निघालेलो आहे या शेतातून. इथे छोटंसं घर बांधण्याचं काम चालू होतं आणि इथं आपण हे आपलं शेत आणि हे राजा. चल रे चल घरी येतो ना, चल यो. बघा कसं ऐकतो बघा हे चाललंय. हे आपलं शेत इथं हे वरती पण आपलंच आहे सगळं हे वरकड्यापर्यंत. आणि इकडे समोर घर आणि पुढं दादा आणि मामा चाललेले आहे आणि आपण चाललोय त्यांच्या पाठीमागून. आणि आपल्यासोबत आहे राजा. चल यो.
घर कसं आहे ते. आता घरी जायला किती वेळ लागते बघूया आपण. हो कसं राहतात. चाव्याची भाजी ना, हे बघा हे अशी चाव्याची भाजी असते. जास्त पाऊस पडला तर चाव्याची भाजी येते.